अक्रम भाऊ, उद्या किती वाजता निघायचंय? कुठं? तुला माहित नाही? मला नाही माहिती कुठं जायचंय. अरे त्या रोहिदेशच्या बहिणीचा साखरपुडा आहे, तुला इन्व्हिटेशन नाही दिलं त्यांनी? हा का? तुला कधी सांगितलं त्यांनी? कधी इन्व्हिटेशन दिलं त्यांनी तुला? 4-5 दिवस झाले. अख्ख्या ग्रुपला इन्व्हिटेशन दिलंय त्यांनी. अरे रोहिदास तर कालच भेटला होता मला. मला काही बोलला नाही राव काल भेटला तरी. अरे, एका दिवस आहे ना, ते तुला सांगायचं विसरला असं चुकून. थांब, मी त्याला फोन लावतो. हॅलो रोहिदास, अरे तू त्या अक्रमला इन्व्हिटेशन दिलं नाही का? अरे नाही बोलवलं त्याला. का रे? मग तुला माहिती आहे का, आपल्यामध्ये उठण्या बसण्याच्या लायकीचा आहे का तो? आणि शेवटी तुझा मित्र आहे म्हणून मी मैत्री केली रे. आणि बोलवलं पण असतं रे. पण शेवटी कसं आहे, माझे सगळे हायफाय लोक आहेत रे. मग तिथं माझी अटही झाली असते. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, आलं लक्षात आलं. काय म्हणला रोहिदास? हा रे, तो बोलला की तुला सांगायचं विसरला तो, आणि दिन तो तुला संध्याकाळी बोलला मी जातो इन्व्हिटेशन द्यायला. खोटं बोलू नको. त्याला मला बोलवायचं नाहीये, मला माहिती आहे. कारण मी गरीब आहे, त्याच्या बरोबरीचा नाहीये ना. अरे तसं काय नाही रे. मला माहिती आहे रे. ठीक आहे, तू तरी जा, एन्जॉय कर. सगळे मित्र येतील, एन्जॉय कर. चल निघ तुम्ही. हॅलो. हा बोल ना. अरे अक्रम, मी तुझ्या चाळी बाहेर आलो, या ना. अरे कशाला? काय काम होतं? अरे ये, 2 मिनिटं ये. बरं आलोच थांब. अरे काय रे, तू अजून इथंच होय? साखरपुड्याला जाणार होतास ना? अरे तो रोहिदास माहितीये का, दोस्ती दोस्तीमध्ये गरीब श्रीमंताचा भेदभाव करतो. आपल्याला असले दोस्त नाही आवडत, त्याच्यामुळं नाही गेलो रे मी. म्हणून तू त्याच्याबरोबर मैत्री तोडलीस का? तसं नाही रे. अरे मैत्री ही कशी पाहिजे, निखळ पाण्यासारखी पाहिजे. माहितीये का, असं डोळ्याने बघितलं तरी तळ दिसला पाहिजे. आणि तो आपल्या मित्रांमध्येच भेदभाव करतो राव, आपल्याला ते पटत नाही. आणि असले मित्र मला नकोच. तू गरीब आहेस, पण तू मनाने दिलदार आहेस. चल बस, जाऊ कुठं तरी आपण. तर मित्रांनो, मैत्रीमध्ये श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव नसावा. आणि असं जर कोणी करत असेल तर तो खरा मित्र नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.